टी व्ही बुलंदसना एफ एम केंद्राच्या आपल्या मध्यरात्रीच्या बातमीपत्रात आपलं शिवरचं स्वागत आहे. बुलंदसनीचे पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी यांचा दिनांक 16 मे 2025 रोजी बुलढाणा दौऱ्यावर होते. या निमित्ताने माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या कन्या डॉक्टर शिवानी यांच्या विवाह सोहळ्यात ते सहभागी झाले होते. या निमित्ताने त्यांनी शुभ आशीर्वाद देऊन शुभेच्छा या निमित्ताने दिले होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी 12 वाजता उपस्थित लावून सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं उद्घाटन केलं. नंतर मात्र वधू आणि वर यांची भेट घेऊन त्यांनाही शुभेच्छा या निमित्ताने दिले होते. या प्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरून बुलंदसनीचे पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी यांचं नावाचा त्या ठिकाणी उल्लेखही झाला होता. पण पक्षप्रमुखाला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे ते संध्याकाळी 6:45 वाजता बुलढाणा नगरीत आले आणि थेट विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. तर जवळपास रात्रीच्या 2 वाजेपर्यंत ते आमदार विजयराज शिंदे यांच्यासोबत होते. पण मात्र रात्री 3 वाजता ते पुन्हा बुलढाण्यातून निघाले आणि सकाळी 8, 8:15च्या दरम्यान ते जालना नगरीत आले. अशा प्रकारे त्यांचा धावपळीचा हा जनसंवाद अर्थात जनसेवा शिवसंवाद दौरा सुरू असतानासुद्धा आपल्या मित्राच्या मुलीच्या विवाहासाठी सहभागी होण्यासाठी ते बुलढाण्याला गेले होते. याच निमित्ताने बुलढाणा, चिखली विधानसभा, देऊळगाव विधानसभा आणि सिंदखेड विधानसभेमध्ये विविध प्रकारच्या तक्रारी या निमित्ताने जनतेने बुलंदसना पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी यांच्याकडे व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं, 2-3 दिवस मला तुम्ही द्या, मी सरकारला बोलतोय, सरकारने याच्यावर जर ॲक्शन घेतली तर धन्यवाद आहे, नाही तर हा संतोष कुलकर्णी पुन्हा संघर्ष तुम्हाला करताना दिसेल. एक प्रकारे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा विदर्भ दौऱ्यामध्ये बुलंदसनीचे पक्षप्रमुख संतोष कुलकर्णी यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर संतोष कुलकर्णी हे महायुतीमधून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असून 2029च्या अगोदर महायुतीने त्यांना CM पद देणं महत्त्वाचं आहे. अर्थात नाही दिलं तर 2029मध्ये बुलंदसनीचे महाराष्ट्रात 50 खासदार विजयी होतील आणि 288 विधानसभेतून 150 विधानसभेच्या वरती तरी बुलंदसनीचे आमदार विजयी होतील आणि 2029ला बुलंदसना पार्टीचा मुख्यमंत्री असेल. अशा प्रकारचं मत बुलंदसनीचे नेते ॲडव्होकेट दिलीप भांदरगे, संपर्क नेते अच्युतरावजी मोहिते पाटील यांनीसुद्धा व्यक्त केलं आहे. यासोबत जालना आणि छत्रपती संभाजीनगरचे व्यापारीसुद्धा म्हणत आहेत की भाऊ, तुम्हाला जर महायुतीने मुख्यमंत्रीपद दिलं तर आम्ही मनपूर्वक स्वागत करू आणि जर मुख्यमंत्रीपद त्यांनी नाकारलं तर आम्ही आगामी जालना आणि संभाजीनगरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही. आम्ही सरळ बुलंदसना पार्टीच्या उमेदवारावर मतदान करू. मतदान करत असताना तुम्हाला आर्थिक मदतही करू आणि उमेदवारांना ताकदही देऊ. अशा प्रकारचा एक निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे. 2 दिवसापूर्वी अर्थात या सगळ्या घडामोडीमागं व्यापारी वर्गांनीसुद्धा आता बुलंदसना पार्टी प्रमुख संतोष कुलकर्णी यांच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत सलग काही मुद्दे मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता जालना विधानसभेत जिल्ह्याच्या विकासावर दिसत आहे. पण मात्र अर्जुन खोतकर यांनी संतोष कुलकर्णी यांना भावी मुख्यमंत्री म्हणून हा मुद्दा जरी छेडला आहे, पण या विषयासाठी आता अर्जुन खोतकर पुढाकार घेतील का, हा महत्त्वाचा खरा प्रश्न आहे. धन्यवाद. TV बुलंदसनाच्या FM बातमी केंद्रावर आपण यूट्यूबवर जाऊन लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना पाठवा.